राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत 16 एप्रिल 17 एप्रिलला लोकसभेचे एक विशेष सत्र बोलावले आणि त्यामध्ये महिलांना सांगण्यात आलं की हे आरक्षणाचं बिल आहे. जेव्हा की हे आरक्षणाचं बिल होतं, हे डिलिमिटेशनचं बिल होतं. काही राज्यांमध्ये याचा फायदा मिळावा आणि कायम सत्तेमध्ये भाजप राहावं यासाठी हे बिल ठेवलेलं होतं. त्यांना जर बिल पास करायचं होतं तर 2023ला हे बिल पास झालेलं होतं, ते 2024ला सुद्धा लागू करू शकले असते. परंतु यांची मागणी वारंवार हीच आहे की 2011ची जी जनगणना आहे त्यानुसार केलं पाहिजे. आमची मागणी ही आहे की तुम्ही 2026ची जनगणना करा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने SC ST महिलांना त्यामध्ये समाविष्ट केला, आम्ही आदर करतो. काँग्रेस पक्षाने केव्हाही SC ST लोकांचा आदर केलेला आहे, परंतु त्याचबरोबर OBCच्या महिलांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. यासाठी आमची मागणी आहे. जर ते OBCच्या महिलांना त्यामध्ये समाविष्ट करत असेल तर 2023ला सुद्धा आम्ही लागू करा, आम्ही त्याला समर्थन करतो. परंतु तसं नसेल, त्या दिवशी बिल जे ठेवलेलं होतं ते डिलिमिटेशनचं होतं. ते जर त्यांना केलं असतं त्या दिवशी तरीही सुद्धा ते 29लाच लागू होणार होतं. ते काही त्या दिवशी लागू होणार नव्हतं. तुम्हाला जर लागू करायचं तर चला मान्य करा, 2023 आजच लागू करा, आम्ही समर्थन करतो. परंतु तसं नाही आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की 2026ची जनगणना करा, 2029ला द्या. परंतु ते असं करणार नाही. ते फसवं सरकार आहे. ते आरक्षणाचं बिल नव्हतं, ते डिलिमिटेशनचं बिल होतं. आम्ही सक्त यांना तोंडावर पाडलेलं आहे आणि महिला हे समजून गेलेलं आहे की यांना हे आरक्षण द्यायचं नाही. त्याला तर जोड्याने ठोकलं पाहिजे. आणि जे डायसवर बसलेले होते त्यांनी का कानामध्ये बोळे टाकले होते का? एवढं जर तुम्ही पोटा आणता ना कायम, तर त्या दिवशी डायस वरून त्यांनी हात धरून खाली काढायला पाहिजे होतं त्या बागेश्वर महाराजाला. याच ठिकाणी जर काँग्रेसचा कुठलाही नेता असता तर ते सरळ त्या ठिकाणून निघून गेलेले असते किंवा त्याला हात धरून बाहेर काढलं असतं. परंतु हे त्यांनी केलं नाही, कारण हे सत्तेला हपापलेले लोक आहे. हे सत्तेसाठी मग कुठल्या महाराजाचा वापर करू, कुठल्या त्या काय आता बोलू नये, कशाचाही वापर करू शकतात. ज्या पद्धतीने त्यांनी नाशिकचा वापर केलेला आहे तेव्हावरून तुम्ही समजून जायला पाहिजे की हे कुठल्या स्तराला जाऊ शकतात. अहो, मी सुद्धा पहिल्याच सीटवर बसलेली होती आणि ते सुद्धा दुसऱ्याच पहिल्या सीटवर बसलेले होते. पण आम्ही हे बघितलं की त्यांना किती सिक्युरिटीचं महत्व आहे. म्हणजे त्यांना सिक्युरिटी, आम्हाला सिक्युरिटीची गरज नाही. मला वॉशरूम लागली ती मला पहिलं जायचं, परंतु जोपर्यंत भागवतजी जाणार नाही तोपर्यंत दुसऱ्याला जाऊ दिलं नाही. हा कुठला नियम? स्वतःची विमानं वापरा ना तुम्ही. तुम्ही जेव्हा एका विमानात येता आहात तर तुमच्यासाठी काय वेगळी सिक्युरिटी आणि आमच्यासाठी वेगळी सिक्युरिटी? म्हणजे महिलांनी जाऊ नये पुढे, त्यांचा सिक्युरिटी गार्ड आडवा हात करून उभं होता जोपर्यंत ते गेले नाही. हे कुठल्या कायद्यात बसते हे मला सांगा. बाबासाहेबांनी हिंदू माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजकीय नेतृत्व मिळाला पाहिजे. तेव्हापासून स्वातंत्र्याच्या आतापर्यंत महिलांच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तसा ठरलेला आहे. महिलांना आरक्षण कसं मिळेल, राजकीय त्याचं अस्तित्व कसं निर्माण होईल, यासाठी आरक्षण महत्वाचं नाही का? मग काँग्रेसची भूमिका काय असेल, त्याला न्याय कसा मिळेल? बघा, आरक्षण महत्वाचं आहे आणि आम्ही संविधान वाचवण्याचाच प्रयत्न केलाय. आज जो विजय झालेला आहे तो संविधानाचा झालाय, की बाबासाहेबांनी सांगितल्यामुळेच आज OBCच्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहे आणि संविधान वाचवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने सभागृहात केलंय. कारण त्या दिवशी जर बिल पास झालं असतं तर निश्चितच संविधानाची हार झाली असती. परंतु बिल पडल्यामुळे संविधानाचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. कारण बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की दीन, दलित, OBC, मायनॉरिटी सगळ्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, तो न्याय निश्चित मिळाला नसता. परंतु आज 2026ची जनगणना झाल्यानंतर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे आणि संविधानाचा विजय होणार आहे. विरोधकांच्या म्हणजे दुर्गाताई असतील आणि प्रणिती शिंदे यांना स्वतःची घराणेशाही राखायची असल्यामुळे यांनी या विधेयकाला नामंजुरी दिलेली आहे. त्यांना फक्त त्याची घराणेशाही चालवणे काँग्रेसचा अजेंडा आहे. कोण? वर्षाताई गायकवाड, भोसले. बरोबर आहे ना, ते हेच बोलू शकतात. त्या दुसरं काय बोलू शकतात? त्यांना बोलण्यासारखं काय आहे? ज्या पद्धतीने त्या दिवशी त्यांचे लोक डिबेट मध्ये सांगत होते की 15 मिनिटं जर थांबले असते तर 50% आणलं असतं, ते तर भाजीपाला समजतात ना. त्यांना असं वाटतं. बघा, प्रणिती ताई ज्या आहे स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेल्या आहे.
आज आमच्या ज्याही महिला असेल स्वतःच्या कर्तृत्वावर गेल्या, ठीक आहे, त्यांचे घराण्यात लोक होते, वडील होते, आज आमचे बापदादे राजकारणात होते, मग आम्ही राजकारणात नाहीये, आम्ही टिकलो नाही. परंतु हे जे आहे भाजपाच्या ज्या महिला आहेत ते घरांशाहीच्या गोष्टी तर त्यांनी बोलू नये. नांदेडला 7 तिकिटा दिल्या एका घरामध्ये, त्यांना तेव्हा काही वाटलं नाही. काँग्रेसवर बोट यासाठी दाखवतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही राहिलेलं नाही. आमच्या सन्माननीय ताई आहे आणि त्या स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेल्या आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे वक्तव्य करू नये. आणि आम्ही पाहतोय की 5 वर्षामध्ये 33% आरक्षण आहे काँग्रेसच्या विरोधात आरोप होतो. काँग्रेसने विरोध केला असं भावामध्ये आरोप करताय, पण भाजपने म्हणतात की आम्ही एकदा आरक्षण मंजूर झाल्यानंतर एससी ओबीसी यांना पण या महिलांना पण त्याच्यात आरक्षण देऊ. हो, त्यांच्या घरचंच आहे, म्हणजे त्यांनी ठरवलं ते काही करू शकतात. जसं इथलं महाराष्ट्रात फोडपाड गेली, इथे फोडपाड गेली, असं आहे का? आरक्षणाला काही डिलिमिटेशनला काही कायदे नियम काही आहे की नाही? डिलिमिटेशनचं प्रतिनिधित्व करणारी महिला मी आहे. मी डिलिमिटेशनच्या कमिटीमध्ये होती. आदरणीय शरद पवार साहेब होते, विलासराव देशमुखजी होते आणि डिलिमिटेशन काय मला नीट माहिती आहे. तर त्यांनी आम्हाला शिकू नये की त्यांनी म्हटलं आणि केवळ ओबीसीच्या महिलांना त्यामध्ये टाकलं असतं ना, तर मग माझं म्हणणं आहे 3 राज्यांमध्ये निवडणूक आहे, तर 50% महिलांना द्या. ज्या पद्धतीने 40% तिकिटा आम्ही युपी मध्ये आदरणीय प्रियंकाजींनी दिल्या होत्या, त्यांची हिंमत असेल तर आमचं जाहीर आव्हान आहे 50% तिकिटा त्यांनी त्यांच्या महिलांना त्या राज्यांमध्ये द्या. देऊ शकत नाही, एक राज्य सांगा की त्यांनी दिले असेल. काय खोट्या थापा मारताय. पाहिलं की लोकसभा निवडणुकीनंतर खासदार एकदा भेटल्यानंतर 5 वर्षात लोकांना कळत नाही की खासदार कोणते आहेत. त्याच्यामुळे ह्या व्यापामुळे सीमांतर क्लिअर झालं पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा प्रतिनिधी जो आहे लोकप्रतिनिधी तो वर्षभर भेटला पाहिजे. यासाठी मग काय आपल्याकडे काय उपाय आहे? अहो, पण मग विशिष्ट राज्यांसाठी काय? 3 राज्यांमध्ये, काही राज्यांमध्ये 40%, काही राज्यांमध्ये 20% आणि का बरं काही राज्यांवर अन्याय झाला पाहिजे? का सगळ्या राज्यांना समान प्रतिनिधित्व नाही मिळालं पाहिजे? आणि काही राज्यांमध्ये तुम्ही डिलिमिटेशनला तुमचा पापड वाजणार आणि तुम्ही कायम सत्तेमध्ये राहणार. अहो, तुम्ही एवढं सांगता 543 मध्ये समाविष्ट करा ना महिलांना, आणि तुमच्याकडे बसायला तरी जागा आहे का सभागृहामध्ये? काय बोलताय तुम्ही? सभागृहामध्ये आरक्षणाचं बिल आहे की कचरा आहे की भाजीपाला समजताय तुम्ही? सगळं खोटं बोलताय, 100% खोटं बोलताय. ढोंगी सरकार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा विश्वास करू नका.